ही आहे पिवळी रेन लिली। पाऊस पडणार असेल तर रेन लिलीला फुले यायला सुरुवात होते, म्हणजेच ती आपल्याला एक प्रकारे संकेत देत असते की पाऊस पडणार आहे। हॅलो फ्रेंड्स, तुमचे स्वागत आहे डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर। फळांचा राजा आंबा आणि आंब्याचा सीझन संपत आला आहे। आता हे राजे स्वस्त झाले आहे। याच आंब्यावर ताव मारण्यासाठी छानशी रेसिपी म्हणजेच मँगो लाडू। एक ओलं नारळ घेतलाय, त्याला सोलून बारीक किसणीने किसून घेते। तुम्ही नारळाला फोडून घेऊ शकता। दोन हापूस आंबे घेतलेले आहे, त्याची साले काढून पल्प तयार करून घेते। अर्धा वाटी रवा, पाऊण वाटी साखर, 1 वाटी नारळाचा चव, 1 वाटी आंब्याचा पल्प। सर्वप्रथम रव्याला भाजून घेऊ। कढई गरम झाली आहे, तूप घालून घेते। रवा भाजण्यासाठी कढईत तूप जास्तच घातलेले आहे। यातच ओलं नारळ पण भाजून घेणार आहोत। एका कढईत रवा भाजता भाजता दुसऱ्या कढईत साखरेचा पाक करून घेऊ। पाक करण्यासाठी कढईत 3/4 वाटी साखर घातली आहे। साखरेत पाणी घालायचे नाही। साखरेमध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प घालून मंद आचेवर पाकाला होऊ देऊ। रवा छान गुलाबी रंगावर भाजून झाला आहे। आता यात किसलेला नारळ भाजून घेऊ। रवा आणि नारळ खमंग भाजून झाले आहे आणि हे आता आंब्याच्या पल्पपासून बनवलेल्या पाकात टाकायचे आहे। साखर आणि आंबा घालून एक तारी पाक बनवून घेतला आहे।
गॅस बंद करायचा आणि गरम आंब्याच्या पाकामध्ये भाजलेला रवा, नारळ घालून मिक्स करून घेऊ. हे मिश्रण आता गार होऊ देऊ. लाडूचं मिश्रण गार होऊन छान मोकळं झालं आहे. तुमचं लाडूचं मिश्रण असं मोकळं झालं नसेल तर मिश्रणाला पुन्हा गॅसवर ठेवून परतून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर ते पण असं मोकळं होईल. काजूचे तुकडे घालून घेते. मिश्रण छान मिक्स झाले आहे. लाडू वळून घेऊ. लाडूचे मिश्रण मऊ आहे, त्यामुळे लाडू पटापट वळल्या जात आहे. असे परफेक्ट मिश्रण तयार झाले तर लाडू वळून प्लेटमध्ये ठेवल्यावर लाडू खाली बसत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना खायला काहीतरी पाहिजेच असते, त्यामुळे ते सतत किचनमध्ये लुडबुड करत असतात. असे छान छान खाऊ बनवून त्यांचा हात पोचेल अशा ठिकाणी ठेवा. आजचा खाऊ आवडला का? नक्की कळवा. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.